विद्यार्थी मित्रांनो, श्री फिजिक्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ आहे करंट इलेक्ट्रिसिटी या 9th चॅप्टरमधील ॲप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर. हा आजचा आपला पार्ट आहे. आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नोट्स डाउनलोड करून अभ्यास करा. शेवटपर्यंत मी जेवढे व्हिडिओज अपलोड करणार आहे ते सर्व बघा, कारण यानंतर मी संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे. अगदी नीट JEE सारख्या परीक्षांमध्ये आपल्याला उपयुक्त ठरतील असे सगळ्या प्रकारचे व्हिडिओज अपलोड करणार आहे. चला तर मग स्टार्ट करूयात आजचा आपला जो पार्ट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर. व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर? पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज्ड ॲज अ व्होल्टेज डिवायडर. पोटेन्शियोमीटर म्हणजे काय असतं याबद्दल यापूर्वी आपले 2-3 व्हिडिओज झालेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओज बघितले नसतील तर कृपया अगोदर ते व्हिडिओज बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा. कारण आपला सिलेबस अशा पद्धतीचा असतो, रचना अशा पद्धतीची असते की अगोदरची कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय नंतरची कन्सेप्ट क्लिअर होत नाही. त्यासाठी हे सगळे व्हिडिओज क्रमाने बघा. How we can use potentiometer as a voltage divider? It's very simple. The potentiometer can be used as a voltage divider to continuously change the output of a voltage supply. For example, suppose you have a voltage supply that is a battery of EMF E and resistance R is connected, or that is connected in series with this potentiometer wire. समजा ही पोटेन्शियोमीटर वायर आहे, त्याला आपण AB काहीही म्हणू. ह्या बॅटरीचं व्होल्टेज समजा 10 व्होल्ट असेल किंवा 15 किंवा 20 व्होल्ट काही पण असेल, पण तुम्हाला सतत व्होल्टेज कमी जास्त करायची गरज पडत असेल. आपल्याला प्रॅक्टिकल्स करत असताना व्होल्टेज एकसारखं बदलायचं असतं रीडिंग्स घेताना, आणि हे तुम्हाला कंटिन्युअसली बदलायचं असेल म्हणजे 0.1 0.2 0.3 0.4 0.5 असं कंटिन्युअसली चेंज करायचं असेल तुम्हाला. अशा स्टेप्स नाही की 2 व्होल्ट नंतर डायरेक्ट 4 6 8 अशा स्टेप्समध्ये नाही, तुम्हाला कंटिन्युअसली बदलायचं आहे व्होल्टेज. तर त्यासाठी तुम्ही पोटेन्शियोमीटरचा यूज करू शकता. पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज्ड ॲज अ व्होल्टेज डिवायडर टू कंटिन्युअसली चेंज द आउटपुट व्होल्टेज ऑफ अ पॉवर सप्लाय. हा पॉवर सप्लाय आहे समजा, आणि याचं व्होल्टेज तुम्हाला कंटिन्युअसली चेंज करायचं आहे. तर काय केलं जातं, ही पोटेन्शियोमीटर वायर आहे, त्याच्या ॲक्रॉस हा पॉवर सप्लाय जोडला जातो. ह्या पोटेन्शियोमीटरच्या ॲक्रॉस EMF तयार होतं. समजा ते 10 व्होल्ट असेल. AB is that potentiometer wire. Potential V is set up between points A and B of a potentiometer wire. ही जे पोटेन्शियोमीटर वायर AB आहे त्याच्या ॲक्रॉस V एवढं पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल. E हे त्याचं EMF आहे, परंतु जेव्हा आपण त्यामधून करंट पास करतो तेव्हा फक्त आपल्याला V हे पोटेन्शियल डिफरन्स एक्सटर्नली मिळतं, कारण काही पार्ट आतमध्ये बॅटरीला लागतो. EMF आणि पोटेन्शियल डिफरन्समधला फरक आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. समजा V एवढं पोटेन्शियल डिफरन्स AB ह्या 2 पॉईंट्समध्ये तयार झालं. समजा ते 10 व्होल्ट आहे. दिस V इज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस 2 पॉईंट्स A and B. One end of the device is connected to positive point A and the other end is connected to a slider that can move along a wire AB. समजा असं एक डिव्हाइस आहे की ज्याला तुम्हाला व्होल्टेज कंटिन्युअसली चेंज करायचं आहे 0.1 0.2 0.3. तर त्या डिव्हाइसचं एक टर्मिनल Aला जोडायचं आणि दुसरं स्लायडरला जोडायचं. कशा पद्धतीने या फिगरमध्ये बघा. वन एंड ऑफ दिस डिव्हाइस इज कनेक्टेड टू टर्मिनल A टू पॉझिटिव्ह पॉईंट A अँड सेकंड टर्मिनल इज कनेक्टेड टू द स्लायडर. आणि हा स्लायडर जो आहे ह्या AB वायरवरती लेफ्ट राईट स्लाईड होऊ शकतो.
नाव इन दिस केस L1 इज द लेंथ सपोज बिटवीन दिस पॉईंट्स ए अँड बी. एका विशिष्ट वेळेला पी या ठिकाणी त्या स्लायडरची पोझिशन आहे, तेव्हा ए आणि पी मधली लेंथ L1 आहे आणि पी आणि बी मधली लेंथ L2 आहे. नाव वी हॅव सीन द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. Potential difference between any 2 points of wire is directly proportional to length of wire between these 2 points. आपण पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल पाहिलेलं आहे की पोटेन्शियोमीटरच्या वायरमध्ये कोणत्याही 2 पॉईंट्समधलं पोटेन्शियल हे जे असतं ते त्या 2 पॉईंट्समधल्या वायरच्या लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. इथंसुद्धा या ठिकाणी आता ह्या वायरचे 2 भाग झाले, ए पी ज्याची लेंथ L1 आणि पी बी ज्याची लेंथ L2 आहे. त्यामुळे हे टोटल पोटेन्शियल जे व्ही आहे, इथं बघा हे व्ही, ते समजा 10 व्होल्ट असेल तर ते इकडं डिवाईड होणार. आता डिवाईड किती होईल? 5 असं होईल का 6-4 होईल, का 4-6 होईल, का 7-3 होईल? दॅट डिपेंड्स ऑन दिज लेंथ्स. जी लेंथ जास्त ते पोटेन्शियल डिफरन्स जास्त. बाय चेंजिंग द पोझिशन ऑफ पी टुवर्ड्स लेफ्ट ऑर राईट वी कॅन चेंज this length L1 and L2. that means we can change the potential difference between A and P. म्हणजे P ची पोझिशन आपण बदलून ही लेंथ L1 L2 बदलू शकतो आणि जशी लेंथ कमी जास्त होईल तसं ह्या 2 पॉईंटमधलं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला पाहिजे तसं कमी करता येतं. म्हणजे ह्या डिव्हाइसला लागणारं पोटेन्शियल आपण पाहिजे तसं बदलू शकतो. द व्होल्टेज V डिवाइड्स इन द प्रपोर्शन्स ऑफ लेंथ्स L1 and L2 ॲज शोन इन फिगर. हे L1 आणि L2 ह्या लेंथ ज्या प्रमाणात असतील, समजा त्या L1/L2 हा रेशो 1 असेल म्हणजे L1 = L2 असेल, दोन्ही लेंथ सेम असतील तर याचा अर्थ दोन्ही व्होल्टेज सेम असेल. हे टोटल जे 10 व्होल्ट असेल मग ते 5 आणि 5 असं डिवाईड होईल. पण समजा ही लेंथ जर समजा वेगळ्या रेशोमध्ये डिवाईड झाली 1:2 म्हणजे ही समजा 1 मीटर आणि ही 2 मीटर या प्रमाणामध्ये डिवाईड झाली तर व्होल्टेज पण त्या प्रमाणामध्ये ते डिवाईड होतं. हे समजा V1 व्होल्टेज असेल डिवाईडच्या अक्रॉस, तर P आणि B मधलं व्होल्टेज V2 असेल ते त्या लेंथच्या प्रमाणात असेल. जी लेंथ जास्त असेल ते व्होल्टेज जास्त असेल. आता या स्लायडरची पोझिशन चेंज करून तुम्ही हे पोटेन्शियल V1 आणि हे पोटेन्शियल V2 हे दोन्ही बदलू शकता. दोन्ही बदलणार, पण आपल्याला लागतं कोणतं डिव्हाइसला? तर V1 ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मग हे V1 किती असेल तेही आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी फॉर्म्युला हा आपण वापरू शकतो. हा फॉर्म्युला कसा आला तर समजा ए आणि बी मधलं टोटल पोटेन्शियल V आहे, त्याला DV म्हटलं थोडा वेळ आपण, आणि टोटल लेंथ L DL, तर DV/DL म्हणजे पोटेन्शियल ग्रॅडियंट. दिस इज पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. त्याला L1नी मल्टिप्लाय केलं, दॅट विल गिव अस द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस लेंथ L1. दिस लेंथ L1 मीन्स दॅट विल बी पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन A अँड P. सिमिलरली दिस V2 विल बी गिवन बाय DV/DL = L minus L1. Because this length L2 is this total length, suppose that is L, capital L. A आणि B मधली टोटल लेंथ L असेल तर त्याच्यातून ही L1 मायनस केली की ही L2 आपल्याला मिळते. L minus L1 is nothing but L2. So this L2 multiplied by this potential gradient, potential difference per unit length, that gives potential difference V2, potential between P and B. Thus this potentiometer can be used as a voltage divider. This was the first application of potentiometer. Now see the second application of potentiometer. Potentiometer can be used as audio control. Sliding potentiometers are commonly used in modern low power audio systems as audio control devices. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळेस समजा रेडिओ जर बघितले असतील तर त्या रेडिओला अशा पद्धतीने बघा इथे हे असे ऑडिओ कंट्रोल्स असतात, स्लाइडिंग पोटेन्शियोमीटर्स असतात. हे बटणं खालीवर सरकवता येतात. तर म्युझिकचे ज्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ते साऊंडचे इफेक्ट्स असतात,
ते चेंज करण्यासाठी इथं हे स्लायडिंग पोटेन्शियोमीटर वापरलेले असतात. ह्या स्लायडिंग पोटेन्शियोमीटरची पोझिशन चेंज करून आपण व्होल्टेज कमी जास्त करत असतो आणि त्या प्रमाणात त्या साऊंडच्या प्रॉपर्टीज, त्या साऊंडच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ते साऊंड इफेक्ट्स त्या पद्धतीने बदलत असतात. हे बघा, या ठिकाणी हे जे ऑडिओ कंट्रोल सिस्टीम्स असतात, DJ सारख्या काही सिस्टीम्स असतात, म्युझिक सिस्टीम्स असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे नॉब्स दिसून येतील. काही स्लायडिंगचे असतात, अशा पद्धतीने ते स्लायडिंग पोटेन्शियोमीटर्स असतात. आणि हे जे फिरवायचे बटणं असतात साऊंड इफेक्टसाठी, त्यांना रोटरी पोटेन्शियोमीटर्स म्हणतात. हे बघा, हे जे व्हॉल्यूम कमी जास्त करण्यासाठी म्युझिक सिस्टीमला किंवा रेडिओला असे जे फिरवायचे बटणं असतात, हे पोटेन्शियोमीटर्स असतात. स्लायडिंग हे रोटरी पोटेन्शियोमीटर्स असतात. आणि जे पोटेन्शियोमीटरचं काम असतं, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. म्हणजे व्होल्टेज बदलणं, पोटेन्शियल डिफरन्स बदलणं, आणि नेमकं तेच काम हे रोटरी पोटेन्शियोमीटर करत असतात. हे बघा, अशा पद्धतीने व्हॉल्यूमचे, बास, ट्रिबलचे वगैरे जे इफेक्ट्स असतात किंवा अनेक साऊंडचे इफेक्ट्स असतात, ते चेंज करण्यासाठी असे जे बटणं असतात, जे नॉब असतात, त्यांना स्लायडिंग पोटेन्शियोमीटर म्हणतात. रोटरी पोटेन्शियोमीटर्स म्हणतात. हे बघा, असे साऊंड सिस्टीमला, म्युझिक सिस्टीमला असे जे नॉब्स असतात ते स्लायडिंग पोटेन्शियोमीटर्स असतात. काही ठिकाणी हे रोटरी पोटेन्शियोमीटर्स आहेत, काही ठिकाणी ते स्लायडिंग पोटेन्शियोमीटर्स असतात. तर अशा पद्धतीने पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज्ड ॲज अ ऑडिओ कंट्रोल, मीन्स व्हॉल्यूम, फ्रिक्वेन्सी, various characteristics of sound, various effects of sound can be controlled with the help of potentiometer. Sliding potentiometers are commonly used in modern low power audio systems as audio control devices. Both sliding and rotary potentiometers, sliding potentiometers, they are called as faders, and rotary potentiometers, knobs, are regularly used for frequency attenuation, loudness control, and for controlling different characteristics of audio signal. आवाजाचे जे वेगवेगळे वैशिष्ट्य असतात, वेगवेगळे जे इफेक्ट्स असतात साऊंडचे, ते बदलण्यासाठी, ते कंट्रोल करण्यासाठी हे मी तुम्हाला दाखवले मागाशी, त्या पद्धतीने हे रोटरी पोटेन्शियोमीटर हे अशा पद्धतीचं ते पोटेन्शियोमीटर असतं. याला हे जे 3 टर्मिनल्स असतात, तर हे जसं आपण मगाशी स्लायडिंग पोटेन्शियोमीटर पाहिला की त्याच्यामध्ये एक पॉईंट P स्लायडर असतो, तो जसा मागं पुढं फिरतो तसं पोटेन्शियल बदलतं. तसं हे मधला व्हेरिएबल टर्मिनल, त्याच्यामध्ये तुम्ही जसं हे फिरवाल तसं इथलं व्होल्टेज, समजा हा पॉझिटिव्ह असेल हे वरचं टर्मिनल, आणि तुम्ही समजा टोटल हे वरचं अपर मोस्ट टर्मिनल आणि हे बॉटमचं लोअर मोस्ट टर्मिनल, याच्यामध्ये 10 व्होल्ट सप्लाय तुम्ही दिला, आणि मध्ये तुम्ही समजा हे मधलं टर्मिनल आणि हे वरचं टर्मिनल याच्यामधलं पोटेन्शियल मोजलं. जसंही तुम्ही बटन फिरवाल, कमी जास्त कराल, त्या पद्धतीने याच्यातलं व्होल्टेज कमी जास्त होतं. सो दिस इज पोटेन्शियोमीटर. याचा वापर ऑडिओ कंट्रोल सिस्टीममध्ये केलेला असतो. दिस वॉज सेकंड ॲप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर. देन थर्ड ॲप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर इज पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज्ड ॲज अ सेन्सर, displacement sensor. How? See this AB is a potentiometer wire. That wire has some resistance, so this symbol of resistance is used here. Actually that is a thin uniform wire which has some resistance. A power supply or battery is connected across this potentiometer wire AB, and a slider is there. If the slider of potentiometer is connected to the moving part of a machine, it can work as a motion sensor. आता A आणि B मध्ये समजा 10 व्होल्ट फिक्स आहे, पण याच्यामध्ये जेव्हा आपण स्लायडर बसवतो अशा पद्धतीने फिगरमध्ये बघा, आता या स्लायडरची पोझिशन जशी चेंज होईल, बघा ही स्लायडरची पोझिशन जसे चेंज होते खाली किंवा वर, आता या ठिकाणी आलं तर हे ए आणि त्या पोझिशनमधली लेंथ वाढली की पोटेन्शियल डिफरन्स वाढतं. आता पहा ही लेंथ कमी झाली, हा स्लायडर वर गेला ए आणि या पॉईंटमधलं की व्होल्टेज कमी जास्त होतं. म्हणजे ए आणि हा जो मधला पॉईंट असेल इथं जिथं स्लायडर टच झालेला आहे तिथलं पोटेन्शियल कमी जास्त होतं. आता हा स्लायडरची पोझिशन का बदलेल? ए स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ मुव्हिंग पार्ट कॉजेस चेंजेस इन पोटेन्शियल विच इज फर्दर ॲम्प्लिफाईड युजिंग ॲन ॲम्प्लिफायर सर्किट.
म्हणजे काय होतं, हा जो स्लायडर असतो हा ज्या ऑब्जेक्टचं तुम्हाला डिस्प्लेसमेंट मोजायचं आहे त्या ऑब्जेक्टला तो कनेक्टेड असतो. इफ द स्लायडर ऑफ पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड टू द मुव्हिंग पार्ट ऑफ अ मशीन, समजा एखादी मशीन आहे त्याच्यामध्ये मुव्हिंग पार्ट आहे, तर त्या मुव्हिंग पार्टला हा स्लायडर कनेक्ट असतो. ज्या पद्धतीने तो मुव्हिंग पार्ट त्या मशीनचा सरकेल, त्याचे मोशन होईल, डिस्प्लेसमेंट होईल, त्या पद्धतीने हा स्लायडर खालीवर सरकेल आणि त्या प्रमाणात ई आणि त्या पॉईंटमधलं व्होल्टेज कमी जास्त होईल. आणि म्हणजेच त्या व्होल्टेजवरून मग आपण समजू शकतो की त्या मुव्हिंग पार्टची, मशीनमध्ये असलेल्या मुव्हिंग पार्टची मोशन किती झाली ते. ए स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ द मुव्हिंग पार्ट causes change in potential which is further amplified using an amplifier circuit. म्हणजे ए आणि हा जो पॉईंट असेल त्याच्यामधलं पोटेन्शियल बदलेल जसा हा स्लायडर खालीवर सरकेल. आणि तो का सरकेल, कारण तो मशीनमधल्या मुव्हिंग पार्टला जोडलेला आहे. जसा तो मुव्हिंग पार्ट सरकेल खालीवर, त्याची मोशन होईल, त्या पद्धतीने हा स्लायडर मागं पुढं सरकणार. त्याप्रमाणे तो पॉईंट ई आणि स्लायडरमधलं व्होल्टेज कमी जास्त होणार. ते कमी जास्त होणारं व्होल्टेज ते ॲम्प्लिफायरला दिलं की आपल्याला ते मोठ्या प्रमाणात कळून येणार की किती प्रमाणात ते ॲम्प्लिफाय होतं. आणि मग द पोटेन्शियल डिफरन्स इज कॅलिब्रेटेड इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ मुव्हिंग पार्ट. आता हे व्होल्टेज बदलणारं आपण ज्या व्होल्ट मीटरवर मोजणार, ते व्होल्ट मीटर अशा पद्धतीने कॅलिब्रेट केलेलं आहे की त्यामध्ये व्होल्टेजची स्केल नसून डिस्प्लेसमेंटची स्केल जोडलेली आहे आणि डायरेक्ट आपल्याला त्या मशीनमधल्या मुव्हिंग पार्टचं डिस्प्लेसमेंट किती झालं त्या मीटरवरती कळणार. तर अशा पद्धतीने हे आपण मुव्हिंग सेन्सर म्हणून ह्या पोटेन्शियोमीटरचा यूज करू शकतो. हे काही ॲप्लिकेशन्स आपण पाहिले, अजून काही ॲप्लिकेशन्स आपल्याला बघायचे आहेत. नाव वी हॅव टू सी ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. विद्यार्थी मित्रांनो, पोटेन्शियोमीटरचा यूज आपण करतो टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स EMF. आता पोटेन्शियल डिफरन्स हे व्होल्टमीटरवर पण मोजता येतं. पोटेन्शियोमीटरमध्ये काय असतं पहा, हे अशा पद्धतीने हा पोटेन्शियोमीटर असतो. यापूर्वी आपण 2-3 व्हिडिओज बघितलेले आहेत. मोठा बोर्ड असतो, त्याच्यावरती वायर असते, 4 मीटर ते 10 मीटर लांब वायर असते, थिन युनिफॉर्म कंडक्टिंग वायर. याच्यावरती आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो. आणि व्होल्टमीटर असतो अशा पद्धतीने, व्होल्टमीटरवरही आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो. बट देर आर सम ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. व्हॉट आर दिस ॲडव्हान्टेजेस? तुम्हाला एक 2 मार्काचा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. काय त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत नेमके? सी 1 by 1. पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन अ व्होल्टमीटर. हा जो पोटेन्शियोमीटर असतो विद्यार्थी मित्रांनो, या फिगरमध्ये हा खूप सेन्सिटिव्ह असतो ह्या व्होल्टमीटरच्या तुलनेमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही यामध्ये करंट थोडा जरी चेंज झाला तर लगेच गॅलॉनमीटर तो चेंज दाखवतो मोठ्या प्रमाणात, लगेच डिफ्लेक्शन दाखवतो. व्होल्टमीटर तेवढा सेन्सिटिव्ह नसतो. थोडा जरी करंट असेल तरी पोटेन्शियोमीटरमध्ये आपण तो करंट कॅप्चर करू शकतो, मोजू शकतो, ते पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो. व्होल्टमीटर ते मोजू शकत नाही. हा पहिला ॲडव्हान्टेज आहे, पहिला त्याचा फायदा आहे. So potentiometer is more sensitive than voltmeter. Number 2, potentiometer can be used to measure a potential difference as well as EMF of a cell. Voltmeter always measures terminal potential difference and it draws some current. It cannot be used to measure an EMF of a cell. याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो, की हा जो पोटेन्शियोमीटर आहे त्याच्यावर आपण दोन्हीही मोजू शकतो. समजा ह्या 2 सेल आहेत इथं तुम्हाला दिसत आहेत फिगरमध्ये, लॅकलान सेल आणि डॅनियल सेल. तर त्यांचा पोटेन्शियल डिफरन्स मीन्स द एक्सटर्नल पोटेन्शियल डिफरन्स, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये EMF आणि पोटेन्शियल डिफरन्समधला फरक सांगितलेला आहे. पोटेन्शियल EMF म्हणजे काय, तर बॅटरीच्या आतलं व्होल्टेज प्लस बाहेरचं व्होल्टेज दोन्ही मिळून जे असतं टोटल पोटेन्शियल डिफरन्स, टोटल व्होल्टेज ऑफ द बॅटरी, दॅट इज EMF. अँड only external voltage or terminal potential difference, that is potential difference, ते दोन्ही मोजू शकतो. आणि यामध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असंही सांगितलं की तुम्हाला EMF मोजायचं असेल एखाद्या सेलचं तर ती सेल ओपन सर्किट पाहिजे, म्हणजे त्या सेलमधून करंट नको,
तरच तुम्हाला बाहेर EMF मिळतं आणि ते मोजता येतं. आता ह्या व्होल्टमीटरवरती आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो, परंतु EMF मोजू शकत नाही. कारण जेव्हा हा व्होल्टमीटर आपण एखाद्या सेलच्या ॲक्रॉस जोडतो, एखाद्या बॅटरीच्या ॲक्रॉस जोडतो पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी, तेव्हा तो व्होल्टमीटर करंट ड्रॉ करतो. म्हणजे व्होल्टमीटरमधून करंट फ्लो होतो. आता व्होल्टमीटरमधून होतं म्हणजे याचा अर्थ त्या बॅटरीमधून तो ड्रॉ केला जातो, म्हणजे बॅटरीमधून करंट आहे. तेव्हा ती बॅटरी ओपन सर्किट नसते, ती क्लोज्ड सर्किट असते. त्यामुळे ते EMF नसतं, ते पोटेन्शियल डिफरन्स असतं. त्यामुळं आपण EMF व्होल्टमीटरवर मोजू शकत नाही. त्यासाठी आपल्याला बॅटरीमधून करंट बंद करावं लागेल आणि ते व्होल्टमीटरवर शक्य नाही. पण पोटेन्शियोमीटरवर ते शक्य आहे, कारण पोटेन्शियोमीटर हा नल डिप्लेक्शन मेथडवर काम करतो. ही सगळी प्रोसिजर मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये इंटरनल रेजिस्टन्स आणि कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ टू सेल्स यामध्ये सांगितलेली आहे. जेव्हा हा या ठिकाणी नल पॉईंट मिळतो, गॅलॉनमीटर 0 डिप्लेक्शन दाखवतो, तेव्हा ह्या सेलमध्ये करंट नसतो म्हणजे त्यांचं EMF असतं, ते बॅलन्स होत असतं. म्हणजे EMF आपल्याला पोटेन्शियोमीटरवरती मोजता येतं, ते व्होल्टमीटरवरती मोजता येत नाही. हा एक त्याचा बेनिफिट आहे पोटेन्शियोमीटरचा. थर्ड ॲडव्हान्टेज, मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑर EMF इज व्हेरी ॲक्युरेट इन द केस ऑफ पोटेन्शियोमीटर. म्हणजे पोटेन्शियोमीटरवरती हा जो पोटेन्शियोमीटर असतो याच्यावरती खूप ॲक्युरेट तुम्हाला मोजता येतं. म्हणजे समजा एखादं व्होल्टेज असं गृहीत धरा की 1.2 पेक्षा, आता हा पॉईंटर आहे बघा, इथं हे व्होल्टमीटर आहे. आता इथं तुम्ही बघू शकता की 2च्या नंतर इथं 4 आहे. म्हणजे याचा अर्थ 2च्या नंतर 2 आणि 4च्या मध्ये 10 डिव्हिजन्स आहे, किंवा 0 आणि 2च्या मध्ये 10 डिव्हिजन्स आहेत. तर 2 डिवायडेड बाय 10 म्हणजे लिस्ट काउंट 0.2 झालं. म्हणजे एका लाईनची व्हॅल्यू 0.2, 2 लाईनच्या व्हॅल्यू 0.4, 0.6, 0.8 अशा पद्धतीने आहे. म्हणजे 2च्या नंतरची एक रेषा आहे 2.2, 2 रेषा म्हणजे 2.4. आता समजा एखादं व्होल्टेज 2.0 पेक्षा जास्त आहे आणि 2.2 पेक्षा कमी आहे, ते इथं दाखवणार नाही. ते एकतर 2 दाखवेल किंवा 2.2 दाखवेल. त्याच्यामध्ये पॉईंटर असेल तर ते अंदाजाने आपल्याला घ्यावं लागतं, की ॲक्युरेट कळत नाही किती 2.0 पेक्षा जास्त आहे आणि 2.2 पेक्षा कमी आहे, तर मग किती आहे 2.0 म्हणजे आणि 2.2, तर मग ते 2.1 आहे का 2.11 आहे, 2.12 आहे, 2.15 आहे, 2.19 आहे, भरपूर पॉसिबिलिटीज आहे. पण ते इथं अचूक कळतं आपल्याला पोटेन्शियोमीटरवर. 2.0 आणि 2.2च्या मध्ये असेल तर 2.01 आहे का, 2.02 आहे का, 2.03 आहे, अचूक कळतं आपल्याला. म्हणजे पोटेन्शियोमीटरवरती ॲक्युरेसी जास्त असते. दुसरं, ए व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻⁶ व्होल्ट मीन्स 0.000001 व्होल्ट कॅन बी मेजर्ड विथ इट. इतकं कमी व्होल्टेज आपण मोजू शकतो पोटेन्शियोमीटरवर. व्होल्टमीटरवर तेवढं कमी मोजू शकत ना. आता इथंच बघा तुम्ही, एक उदाहरण आहे, याच्यावरती 0.2 व्होल्ट मोजू शकतो. 0.2 व्होल्टपेक्षा कमी मोजता येत नाही. 0.1ही तुम्ही मोजू शकत नाही याच्यावर. आता इथं तर आपण पाहिलं की अगदी 10⁻⁶ म्हणजे बघा किती झिरोज आहेत, एवढं कमी व्होल्टेजसुद्धा आपण मोजू शकतो पोटेन्शियोमीटरवरती. लिस्ट काउंट ऑफ पोटेन्शियोमीटर इज मच बेटर कम्पेअर टू दॅट व्होल्टमीटर. लिस्ट काउंट जेवढं कमी असतं तेवढं ॲक्युरेट मोजता येत असतं आपल्याला. तुम्ही समजा मार्केटमध्ये धान्य बाजारामध्ये गेलात धान्य खरेदी करण्यासाठी, तर त्यांच्याकडे असलेले मापं आणि सराफाकडे गेलात तुम्ही सोनं घेण्यासाठी, तर त्यांच्याकडचे जे मापं असतात, जे वेट्स असतात, ते खूप लहान लहान असतात. म्हणजे लिस्ट काउंट खूप कमी असतं, तिथं ॲक्युरेसी जास्त असते. सो दीज आर ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. बट देअर आर सम डिसॲडव्हान्टेजेस ऑर डिमेरिट्स ऑफ पोटेन्शियोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला स्टेट द मेरिट्स असं म्हटलं, तर हे जे आपण आता मगाशी पाहिले, दीज आर द मेरिट्स ऑर ॲडव्हान्टेजेस. स्टेट द मेरिट्स ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर म्हटलं की हे 3 लिहायचे, किंवा स्टेट द ॲडव्हान्टेजेस म्हटलं की हे 3 लिहायचे. पण डिसॲडव्हान्टेजेस किंवा डिमेरिट्स म्हटलं, ड्रॉबॅक्स म्हटलं, तर काय डिमेरिट्स आहेत याचे काही तोटे आहेत. नंबर 1, सी 1 by 1, पोटेन्शियोमीटर इज नॉट पोर्टेबल. पोर्टेबल नाही. पोर्टेबल म्हणजे कसं की सहज उचलून ठेवता आलं पाहिजे, सहज हँडल करता आलं पाहिजे. हे बघा या फिगरमध्ये इथं पोटेन्शियोमीटर हे आहे
हे पोर्टेबल नाही म्हणू शकत याला, कारण याला सगळे ॲपरेटस, याला जागा खूप लागते, याला कनेक्शन्स करावे लागतात, याला सेटअप करावं लागतं. हे पोटेन्शियोमीटर तसं नसतं. कपाटामध्ये हे व्होल्टमीटर जे आहे हे तसं नसतं. हे कपाटामध्ये सहज ठेवता येतं, सहज काढता येतं आणि लगेच काही सेकंदात कनेक्ट करता येतं आणि रीडिंग घेता येतं. तसं पोटेन्शियोमीटरवर नाही, पोर्टेबल नाही. याला बरीच जागा लागते, बरेच कनेक्शन्स करावे लागतात, बरेच त्याला ॲपरेटस जोडावे लागतात, रीडिंग्स घ्यावे लागतात, कॅल्क्युलेशन्स करावे लागतात, म्हणजे बराचसा वेळ त्यामध्ये जातो. सो फर्स्ट डिसॲडव्हान्टेज ऑर डिमेरिट ऑफ पोटेन्शियोमीटर इज नॉट पोर्टेबल. नंबर 2, पोटेन्शियोमीटर इज नॉट डायरेक्ट रीडिंग मीटर. पोटेन्शियोमीटर हे डायरेक्ट रीडिंग मीटर नाही. हेन्स डायरेक्ट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF इज नॉट पॉसिबल. बघा इथे व्होल्टमीटर, दिस व्होल्टमीटर इज अ डायरेक्ट रीडिंग मीटर. डायरेक्ट स्केल तिथं असते. व्होल्टेज मोजायचं असेल, कनेक्शन्स इथं तुम्ही जोडलं, जिथं मोजायचं आहे तिथं डायरेक्ट रीडिंग कळतं आपल्याला काही सेकंदात, एका सेकंदात. तसं इथं नाही. इथं तुम्हाला प्रोसिजर करावी लागतात, कनेक्शन्स करावे लागतात, रीडिंग्स घ्यावे लागतात. नल डिफ्लेक्शन मिळाल्यानंतर ती लेंथ मोजावी लागते आणि मग काही फॉर्म्युले वापरून कॅल्क्युलेशन्स करून मग तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स किंवा EMF कॅल्क्युलेट करू शकता. सो पोटेन्शियोमीटर इज नॉट डायरेक्ट रीडिंग मीटर. नंबर 3, द यूज ऑफ पोटेन्शियोमीटर इज इनकन्व्हिनियंट आहे. व्होल्टमीटर कसं कन्व्हिनियंट आहे, सोयीचं आहे, कपाटामध्ये ठेवता येतं, लगेच बाहेर काढता येतं, पटकन जोडता येतं. तसं हे पोटेन्शियोमीटरचा वापर करणं गैरसोयीचं आहे. हे कुठेही घेऊन जाऊ शकतो आपण, पोर्टेबल आहे, कुठेही घेऊन जाऊ शकतो बाहेर रीडिंग घेण्यासाठी. तसं हे सगळं नाही, आपल्याला सगळे घेऊन जाऊन परत ते सगळे कनेक्शन्स करावे लागतील. तर हे थोडंसं इनकन्व्हिनियंट आहे. त्यानंतर ड्युरिंग एक्सपेरिमेंट द टेम्परेचर ऑफ पोटेन्शियोमीटर वायर मस्ट रिमेन कॉन्स्टंट विच इज इम्पॉसिबल बिकॉज ऑफ फ्लो ऑफ करंट. बघा याच्यामध्ये ॲक्युरेसी कधी असते, जर समजा इथं रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ह्या पोटेन्शियोमीटरचं कॉन्स्टंट असलं पाहिजे, त्यासाठी टेम्परेचर कॉन्स्टंट असलं पाहिजे. परंतु प्रॅक्टिकल करत असताना याच्यातून करंट जाणार, करंटमुळं थोडी तरी हीट निर्माण होते, त्याच्यामुळे ती वायर गरम होते, टेम्परेचर बदलतं, रेजिस्टन्स बदलतं. त्यामुळे समजा आपल्याला आता जे रीडिंग मिळालं अर्ध्या तासानंतर तेच मिळेल असं सांगता येत नाही, पण ते एवढं जास्त फरक पडत नाही, परंतु तरीसुद्धा त्याच्यामुळे थोडीशी ॲक्युरेसी कमी होते. सो दीज आर डिमेरिट्स ऑर डिसॲडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियोमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आता छोटासा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.